UDAS 2025-26 प्रणालीबाबत महत्त्वाची सूचना. सर्वांना कळवण्यात येते की सन 2025-26 या वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी शाळा स्तरावर ती टॅब ओपन करण्यात आली आहे. तरी सर्वांनी 30 जून 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घेण्यात यावे. प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात यावी. त्याबाबतचं संबंधित परिपत्रक हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता. यानुसार जर आपल्याला UDAS प्लस पोर्टलवर 2024-25-17 मधील विद्यार्थी पुढील वर्षात प्रमोशन करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईलवरून देखील आपला वर्ग प्रमोट करू शकता. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा sdms.udasplus.gov.in/ या लिंकवर गेल्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये राज्य निवडून त्यामागील गो बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेचे लॉग इन करण्यासाठी यूजर ID व पासवर्ड टाकून त्याखाली सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर लॉग इन करायचे. लॉग इन यशस्वी झाल्यानंतर वरीलप्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामधील करंट अकॅडमिक इयर 24-25 वर क्लिक करा व आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलवर गो बटनावर क्लिक करावे. वर्ग आणि तुकडे निवडून गो बटनावर क्लिक करावे. नंतर आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. यामध्ये प्रोग्रेशन स्टेटसमध्ये योग्य पर्याय निवडून 2023-24चे पर्सेंटेज, विद्यार्थ्यांची शालेय उपस्थित दिवस, शालेय शिकत असल्यास स्टडी इन सेम स्कूल निवडावे किंवा TC दिसली असल्यास ते ऑप्शन निवडावे. याप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची ही प्रमोशन प्रक्रिया पूर्ण करावी. याचप्रमाणे इयत्ता पहिलीमध्ये सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश शाळामध्ये द्यावायचे. या नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इतर कागदपत्राबरोबर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डबाबत विचारणा करावी. कारण सुरुवातीलाच आधार कार्ड असेल तर पुढे सरळ व UDASमध्ये याची नोंद घेणे सोयीचे होईल. ज्या विद्यार्थ्यांजवळ आधार नसेल त्यांना तात्काळ काढण्याच्या सूचना द्याव्यात. याचप्रमाणे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचे आधार पेंडिंग असल्यास ते काम तात्काळ पूर्ण करावे. कोणत्याही विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन पेंडिंग राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच UDAS प्लसमध्ये काही दुरुस्ती असल्यास A1 फॉर्ममध्ये BO यांच्या मार्किंग व आवश्यक पुराव्यासह जिल्हा कार्यालयाला सादर करावे. त्याचाही डॅशबोर्ड मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवतो आणि आजच जा आणि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही प्रमोट करू शकता. या संबंधाने प्रत्येक जिल्हा परिषदा गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहित आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेचं हे एक सुंदर पत्र मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. या पत्रानुसार आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे. तर माहिती आवडली तर पटकन लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.